सोलापुरातील नामांकित निर्मल डेव्हलपर्सच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते उत्साहात पार पडलं। या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। सोलापूर शहरातील नामांकित बांधकाम व्यावसायिक निर्मल डेव्हलपर्स यांच्या नवीन कार्यालयाच्या भव्य उद्घाटन सोहळ्याचं आयोजन नुकतंच उत्साहात पार पडलं। दिमागदार वातावरणात झालेल्या या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नवीन कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं। त्यावेळी महापौर विनायक कोंड्याल, गुरुवर्य अण्णाराव बिराजदार, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे, अक्कलकोट नगर परिषदेचे नगराध्यक्ष मिलन कल्याण शेट्टी, प्रसिद्ध उद्योजक राम रेड्डी, अमोलराजे भोसले, डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, सोलापूर क्राईम ब्रांचचे पोलीस निरीक्षक अरविंद माने, सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक प्रथमेश कोठे आणि माजी महापौर श्रीकांचना यन्नम यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले की प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये स्वतःचं सुरक्षित आणि सुखद घर असावं हे एक मोठं स्वप्न असतं। हे स्वप्न पूर्ण करणं ही केवळ व्यावसायिक बाब नसून अनेक कुटुंबांच्या आयुष्यामध्ये आनंदाचं नवं पर्व सुरू करण्याचं काम आहे। निर्मल डेव्हलपर्स गेल्या अनेक वर्षापासून ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत आहेत। तसंच त्यांनी निर्मल डेव्हलपर्सच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घराचं स्वप्न हे साकार हो अशा शुभेच्छाही दिल्या। खूप चांगला व्यवसाय या निमित्तानं आपण करताय। मी खरं सांगेन की जमीन, प्लॉटिंग, बिल्डर, बांधकाम व्यवसाय या सगळ्या व्यवसायामध्ये विश्वास हा सगळ्यात महत्वाची गोष्ट असते आणि विश्वासावर हा व्यवसाय चालत असतो। आपण आपल्या समाजामध्ये, जनमानसामध्ये आपल्या व्यवसायामध्ये विश्वास निर्माण केला तर आपल्याला यश मिळत असते आणि तो विश्वास आपण आपल्या व्यवसायातनं निर्माण केला आणि हीच खरी आपली ताकद आहे। त्यामुळे निर्मल डेव्हलपर्सनं खूप कमी वेळामध्ये या शहरामध्ये स्वतःचं असं एक वेगळं अस्तित्व, वेगळं नाव आपण प्राप्त केलेलं आहे। याचं मी मनापासून कौतुक करतो। आपल्या या व्यवसायाला शुभेच्छा देत असताना या शहराचा येणाऱ्या 10 वर्षामध्ये चेहरा मोहरा बदलेल, एक विकसित सोलापूर आपल्याला बघायला मिळेल आणि तो संकल्प करून आम्ही काम करतोय आणि म्हणून सोलापूरच्या जनतेनं आम्हाला भरभरून आशीर्वाद दिले। आता सोलापूरच्या जनतेनं त्यांचं काम केलंय, आता आमचं काम आहे। आता ते काम आम्ही करू आणि सोलापूर शहराला एक विकसित शहर म्हणून आपण या जगाच्या नकाशावर आपण पुढे घेऊन जाऊ हा शब्द या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत घेतो। आपण जे काम हातामध्ये घेतलंय, ज्या पद्धतीने आपण काम करताय जयजी, खऱ्या अर्थानं खूप मोठं काम आपण करताय हे या ठिकाणी मी सांगेन। शेवटी काम कुठलंही असो त्या कामातनं शहराचा विकास होत असतो आणि कोण कोण म्हणतं की काय तो स्वतःचा व्यवसाय करतोय, पण स्वतःचा व्यवसाय करत असताना अनेक लोकांच्या हाताला काम आपण देत असतात। या मार्केटमध्ये पैसा रोटेट होत असतो आणि त्यातून या शहराचा विकास होत असतो आणि ते काम आपण या ठिकाणी करताय। त्यामुळे आपल्या या कामाला मनापासूनच्या शुभेच्छा आहेत। आता चिंता करू नका, आपल्याला या डेव्हलपमेंटच्या सगळ्या कामामध्ये आमची महापालिका तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील। आता जयेशला माहिती आहे कमी वयात तर सगळं शिकलेलं आहे, त्यामुळे पालकमंत्री आला की बाकी सगळे आले, आम्ही सगळेजण आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहोत। ज्या ज्या ठिकाणी चांगलं काम आपण कराल तिथं नक्की आमची मदत आपल्या सगळ्यांच्या पाठीशी राहील। तुमच्याच नाही, या शहरातल्या प्रत्येक उद्योजकाच्या पाठीशी आम्ही ताकदीने उभं राहू। त्याला ज्या ज्या अडचणी उद्योग व्यवसायामध्ये येतील त्या सगळ्या अडचणी आम्ही सोडू आणि हे शहर विकसित शहर बनवण्याच्या दृष्टीनं जे करायला लागेल ते आम्ही करू। आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी आपल्या मनोगतातून जयेश संघा आणि त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या। मी खरं जयेशचं कौतुक करतो, वय लहान होतं तरी कार्यक्रम कोणाच्या हस्ते करावे एकदम हुशार, म्हणजे
पालकमंत्री म्हणून म्हणत नाही. हा बघा, हा व्यवसाय जो आहे प्लॉटिंग असेल, रेसिडेन्सी नवीन अपार्टमेंट स्कीम असतील, हा शहराचा जीडीपी कसं वाढेल तसा हा धंदा वाढतो. आणि जीडीपी कधी वाढणार? शहरात वेगवेगळे उद्योग व्यवसाय आले, शहराचं काहीतरी चांगलं वाढलं. आता MIDCचे रोड बनायला लागले. देवेंद्र दादा तुम्ही दोघांनी म्हणून ज्या हो तुम्ही म्हणून जीपीला तुम्ही BE कॉलेज केलं, पाणी पुरवठा करायला लागले, विमान आणला, IT सेक्टर आणलं. या सोलापूर वासियांनी जे जे स्वप्न बघत होते ना, ते सगळे स्वप्न पूर्ण करायचे काम ज्या हो तुम्ही केलं आहे. आणि या राज्यात विकासाचं मॉडेल कोण असेल तर ते देवाभाऊ, आणि आपल्या जिल्ह्यात विकासाचं मॉडेल कोण असेल तर ते जयाभाऊ. आणि जयेश एकदम हुशार मॉडेल मिळाला. आपला धंदा, आपला बिझनेस डेव्हलपमेंट वाढायचा असेल तर आमचा विकासाचं मॉडेल कोण आहे तर ते जयाभाऊ यायला पाहिजे. आणि जयाभाऊ असा माणूस आहे, मोठ्यातला मोठा माणूस बोलवला तरी हजर, छोट्यातला छोटा माणूस कार्यकर्ता बोलवला तरी हजर. या सोलापूरला किती वेळा यायला पाहिजे, म्हणजे आम्ही स्थानिक नेत्यांनी जेवढ्या वेळा, मी अक्कलकोटून सोलापूरला तेवढ्या वेळा आलो नसेल, तेवढ्या वेळ जयाभाऊन या सोलापूरला आलं. त्या सोलापूरचं महत्व वाढवायचं काम केलं. जयेश, तुमचं काम खूप चांगलं आहे. उगीच कोणाचं नाव होत नाही. एवढ्या लहान वयात काम करत असताना गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करणं, ज्याला प्लॉट विकायचा आहे, ज्याला माल विकायचा आहे, त्याचा विश्वास संपादन करणं, हे सगळं सांगड घालत असताना स्वतःचं मोल आवडणं, चांगलं क्वालिटी देणं, ह्या सगळ्या गोष्टीचं एकत्रित विलाप करून तुम्ही आज तुमच्या कष्टाने, तुमच्या हुशारीने हे निर्मळ डेव्हलपर उभं केलं. तुमच्या कार्याचं खूप खूप कौतुक करतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना मला मनामध्ये अतिशय आनंद आहे की अनेक वर्षापासून ज्या तरुणाला मी मित्र म्हणून पाहिलेला आहे, असा माझा सहकारी मित्र श्री जयंतजी संघा, त्यांचे बंधू, हे दोघं सातत्याने विश्वासार्हता जपण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत असतात. आणि त्यांच्या व्यवसायातली त्यांची जी जिद्द आहे, जी तळमळ आहे, खास करून या सोलापूर शहरामध्ये अनेक चांगले प्रोजेक्ट्स तयार करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते निर्मळ डेव्हलपर्सने केलेले आहे. आणि अगदी कमी वयामध्ये, जवळपास 36-38 वर्षातले दोन्ही बंधू, आणि एवढ्या कमी वेळामध्ये सोलापुरात 15 पेक्षा अधिक मोठे प्रोजेक्ट्स त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत. आणि प्रत्येक प्रोजेक्ट्स मध्ये काहीतरी वेगळं पण देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि खूप चांगला प्रोजेक्ट त्यांनी सोलापूर शहरातल्या विविध भागामध्ये, फक्त पूर्व भागच नाही तर शहराचा पश्चिम भाग असेल, पुणा रोड असेल, विजापूर रोड असेल, व कालांतराने आता अक्कलकोट सारख्या भागामध्ये सुद्धा निर्मळ डेव्हलपर्सचा विस्तार झालेला आहे. हजारो प्लॉट धारकांनी या निर्मळ डेव्हलपर्स वरती विश्वास ठेवलेला आहे. मी सुद्धा अनेक वर्ष जयेश भैयाचं काम पाहत असतो आणि त्यांची नेहमीच प्रामाणिकता असते की प्लॉट धारकांना चांगल्या दर्जाचे, गुणवत्तेचे सुविधा आपण दिले पाहिजे. सोलापूर शहरामध्ये बाहेर राज्यात, बाहेर राष्ट्रात ज्या पद्धतीने डेव्हलपमेंट होतात, ते डेव्हलपमेंट त्यांनी त्यांच्या प्रोजेक्ट मध्ये करण्याचा प्रयत्न करतात. डोंगर रोडचा सप्तशृंग प्रोजेक्ट तर खऱ्या अर्थाने कौतुकास पात्र आहे. इतक्या कमी वयामध्ये यांनी केलेलं हे कौतुक मला मनापासून त्यांचं अभिनंदन करावं असं वाटतं. निर्मळ डेव्हलपर्सचे नवीन कार्यालय दत्तनगर पॉलिटेक्निक महाविद्यालयाजवळ तानाबाना परिसर सोलापूर येथे सुरू करण्यात आला असून उद्घाटन सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली.